ग्रामदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करू श्रीदेव हनुमान जन्मोत्सवानिमित्त सविनय सहर्ष सादर करीत आहोत. निर्मित 2 अंकी नाटक संगीत वारी. लेखक आणि दिग्दर्शन श्री प्रसाद पंगेरकर. संगीत दिग्दर्शन श्री प्रशांत मेस्त्री. तबला साथ प्रशांत जोशी. मृदुंग राज मेस्त्री. प्रकाश संयोजन राकेश दांडेकर अथर्व ठाकूर देसाई. ध्वनी सोहम कदम. रंग व वेशभूषा श्री संजय गोरेसर. नेपथ्य श्री वरद पंगेरकर आणि बाळाम नासनकर. कलाकार बाल कलाकार शिवम प्रभाकर भुवर, प्रणव राजेश सुतार, हृदय प्रशांत जोशी, स्वरा नितीन सुतार, दीक्षा नितीन सुतार, आर्या राजेश सुतार, राज सचिन घुमे, साहिल सुतार आणि श्री संजय गोरे, चिन्मय देवस्थळी, प्रसाद पंगेरकर आणि ऋतुजा मेस्त्री सविनय सहर्ष सादर करीत आहोत 2 अंकी कलाकृती संगीत वारी. संगीत वारी. संगीत वारी. विठू
कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी राम जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी विश्वव्यापका कृपा करी विश्वव्यापका कृपा करी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की आणि काय सांगू माऊली पुंडलिकाने सुरू केलेली माय पित्यांची सेवा पाहण्यासाठी प्रत्यक्ष विठू माऊली पंढरपुरात दाखल झाली. पुंडलिकाच्या दारी येऊन थांबली. आजकाल एखादा नेता पदाधिकारी आला तर आपण आपले काम धंदे सोडतो आणि त्याच्या मागे धावत सुटतो. पण इथे तर वेगळंच. प्रत्यक्ष भगवान विठू माऊली भक्ताच्या दारात उभी राहिली आणि म्हणाली तुला काय हवं असेल ते माग. पण भक्त पुंडलिक म्हणाला अगोदर मी माझ्या माय पित्यांची सेवा करणार, तोपर्यंत तू या विटेवर उभा राहा. वीट फेकितो येथून तुम्ही मग तुम्ही तोवरी विठ्ठला उभे राहा तोवरी. आणि काय सांगू माऊली की भगवान विठू माऊली त्या विटेवर अद्यापही अशीच उभी आहे. काय सांगावी ती भक्ती. आणि म्हणूनच आज माय पित्यांची सेवा करणं हे महत्वाचं आहे. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल 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 Thank you.
झोपू द्या की वाय हे आपलं घर नव म्हणूनच म्हणतो या झोपू द्या की वाय काय करतायचा तेच म्हणतो या म्या असं काय करतायचं आहे म्हणजे काय केलं या जेव्हा घरी होतो तेव्हा मी झोपाया दिलं नाही सारखं म्हणायची उठा उठा झोपून काय राहायचा रानाला पाणी काढायचं आहे ना चढायला सोडायचा होय की तू मासनी बी आठवत या हो प्रत्येक सबूत पोरातनी शिकून सवरून लई मोठं बनवायचं लोकाले डाक्टर बनवायचं आहे लेखीले बालिष्ठर बनवायचं आहे तुम्हाला बी आठवता यावं समजा होय की लई लबाडायचा होय की आव ढवळ्या शेजारी बांधा पोहळ्या आहो मिस्टर पवळ्या आता उठता नवा बोला की मिसेस ढवळ्या ऐका की जरा मी जेव्हा घरी होतो तेव्हा मी झोपाया दिला नाहीचा होय की असंच नवं होय की ते जायची 4 दिवस झालं एकटं अहो संसाराच्या रगाड्यात रगडून रगडून फार रस निघालो आणि समजा आयुष्याचं चिकपाड झालंय होय की आक्षी चिप्पा अहो रस निघून गेला म्हणजे समजा जीवन कसं बनतंय अहो अगदी अगदी कसं झालंय अहो हे जीवन म्हणजे हे जीवन हे जीवन हे जीवन से समरांगण येडं व्हायचं तुम्ही आहे आणि आम्हाला तुम्ही येडं बनवलाय हो जे खरी होतं ना ते कधी आम्हाला गावलं ना आम्ही सुखी झालो ना आम्ही तुम्हाला सुखी गावलं अपेक्षा बाळगली की अपेक्षा बघायचं
अशा समजले तुम्ही म्हणताय ते बी बरोबर आहे. समधी सृष्टी भरभरून देतीया, अहो ती देतीया म्हणून तर आपण उभा आहोत. हवं पती कधी मागते हो माणसाकडं. माणसाची जातच नाही बघणार, अहो किती बी खरा उभार पाडणारच. इष्ट का सरांपाराला विचार करतायचा. पण कसला विचार करू सांगायची आहे. अहो आपला वंशाचा दिवा, वंशाचा दिवा. अहो काय उजेड पाडला हो, आणि कसला उजेड. तुम्हासनी अंधारात लोटून लोळत पडल्याची राजकुमार. हवा असं काय बोलतायचा. डॉक्टरनं तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं. 4 लाखाचा खर्च होता. तेव्हा सौकाचं 3 एकराचं रान निघलं हो. रान म्हणजे कागदाचा तुकडा होता हो, जीवापाड जपल्याला एकुलता एक. तेव्हा पैसा आल्यावर तुम्ही काय केलायसा. सोडून द्या की तिथं कोण ऐकणार. उघा जगानं नको ऐकायला. जगाने ऐकावं म्हणून काही सांगत नाही. पण तुम्ही तेव्हा आपलं ऑपरेशन बाजूला ठेवून लेकाचे ऍडमिशन साठी पैसे भरले की तू तेव्हा आपलं तेव्हा कुठं भोर जाऊन आपला जो भालिस्टर झाला, मोठा धासधर झाला हो. पण तुमची नजर कायमची अजून झाली हो. हवं दिसतंय हवं थोडं थोडं. या फाट्याच्या काळोखामध्ये दिसतं काय हो हायलेस तुम्हाला. आता तुम्ही दिसताय नव, अजून काय दिसायला पाहिजे. असं नसते हो. कसं असतंय धडपडतायचा तुम्ही हायलेस. तुमची नजर जात चालली या. तुम्ही हाय का नव सावराया. हवं सर का जेव्हा आपलं माणूस सावराया असतं नव, तेव्हा धडपडण्याची गंमत असते या. कोण नाही जिंकतात तुमच्या मोहरात. हा जी पुन्हा संकट होती या. तुम्ही काही वेगळं आहे हे देहा धुवून दिल्या ती, पण पणांना तरी एकच दिले हो. सरकार हात कंदी सोडून जगणं हिच असू द्या का तिचं. पहार त्या ढगाच्या पल्ल्यात, सुरव्याच्या पल्ल्यात, आकाशाच्या पल्ल्यात, त्या पार्वतीशिवाय सदाशिव असू शकत नाही हो. सदाशिवाशिवाय पार्वती काय असतंय ना हो. तुम्हाला ती पहिल्यांदा बघितल्यानं, तुम्ही बी कपुऱ्या डोळ्याने बघितल्यानं, त्योच विश्वास, त्योच आधार किंचित बी कमी नाही बघा. कसा इरघालो तुमच्या मध्ये कळत नाही हो. असं इरगाव नाही जमायचं. चढायला लागलं लागता बिगी बिगी आवडा जरा पोट्याचं बी पाया पाहिजे नव. असं काय करतायचा. सांगू तुम्हाला बोला की. ऐका की लई गोड व्हायचा तुम्ही. आक्षी मधावानी साखर वाढली नव तुमची. आता थोड्या वेळानं तुमचा मारुती होईल. खाया पाहिजे म्हणा. एवढं खर्च आहे नव. आवरा जरा जावा की बिगी बिगी जाते. हवा असं काय करतायचा. खंडी बघितलं नाही. बघितलंय की आता परबीर काय ना ग. जावा तुम्ही बिगी बिगी. अजून मध्ये इटलची पंजाबी करायची आहे. सगळं ना ठाकरी टाकून घेतली. त्या काळ कुंड्याचं महात्म्य मला सांगू नका. नाही बोलायचं. हवं असं काय करतायचं. आवड ठोंबी उभा देऊ कमरेवर काय सुटावलं हो त्यानं तुम्हाला. या कालकुंड्यानं जर आपल्या लेकरांनी सद्बुद्धी दिली असती
नसती तर ह्या तोंड काळ करून गावभर हिंडाशी आली असती का हो आपल्यावर हा? हवं जे करते नवं ते भल्याच असते बघा. हा, मग काय सांगते? लेकरांचा तारण हा ठेवत आहे. तू माझा तारण हारे साऱ्या जगाला उभारे. तू माझा तारण हारे साऱ्या जगाला उभारे. तू माझा तारण हारे साऱ्या जगाला उभारे. माती संग जडताना ते वर्ष विधान घालते. माती संग जडताना ते वर्ष विधान घालते. सृष्टी साऱ्या जगाला उभारे. माझा तारण हारे साऱ्या जगाला उभारे. माझा तारण हारे साऱ्या जगाला उभारे. अव कसला तारण हार अहो तुम्हासनी आंबासनी फिरवती त्यो दारुदार. दारुदार नव्हो, आपण चालूया वारीला त्या पांडुरंगाच्या दर्शनाला. आईने आपण नव तुम्ही चाललाय वारीला. या फक्त तुम्हा संकट चालूया समजलं नव जसं माणसाबरोबर सावली चालली. नव अव अंधार पडला म्हणजे सावली मी गाडी होती या. तुम्ही माझा श्वास आहेसा, जीवनाचा श्वास आहेसा. माहिती आहे ते. जावा बघू बिगी बिगी. जातूया पर आज स्पेशल काय बनवलायचा? जिबलय खवाली आहे नव्ह. तसं नव आज योगादच आहे नव. माहिती आहे तुमची योगादच. तुम्हाला फक्त खिचडीच लय आवडती. खिचडीसाठी ना तुमची एक बाजू. अहो पण मगाशी बोलायचा भाकर करतीया. अहो गंमत बरं गंमत. हाव सरकार हा, पण जरा गंमत तर ऐका की. बोला की. गंमत अशी हाय हा की हा तुम्हाला हा हा भाकरच खायची. अहो असं काय करतायचा? अहो करा की हो खिचडी. नाही हा. शाबू बी नाही, तूप बी नाही, मिरची बी नाही, तयारी बी अहो नाही. असं काय करतायचा? करा की हो. उद्या गर्दी आहे बरं. अहो तसं नव पण तुम्ही काय खाशीला? हाच माझा उपास आहे ना बघा. अहो पुरं करा ते उपास तापास. हा काय लावलं या उपास? हे आता जलंबन नाही सुटलं. अहो हे उपास तापास पुरत लेकरांनी हे बीज लागलं नव. काय पुरत तुमचा खालतून द्या. आता जावा बघू बिगी बिगी आंघोळ आटपून घ्या. नाही तर बाया येतील घाटावर पाणी भराया. कोण नाही जितणार तुमचे बोलत? कोण नाही जितणार? मन बाया येते घाटावर. नेहमी आहे अथांग सागर तुझ रे विठ्ठल. नेहमी आहे अथांग सागर तुझ रे विठ्ठल. सावळा मुक्तव्यवत तुझ विठ्ठल विठ्ठल. सावळा मुक्तव्यवत तुझ विठ्ठल विठ्ठल. तुझ विठ्ठल विठ्ठल. तुझ सुखाच्या विडव्या तुळशी माना सुखाच्या तूच रे विठ्ठल विठ्ठल. विडव्या तुळशी माना सुखाच्या तूच रे विठ्ठल विठ्ठल. रंग रंग जीवन रंग
कृष्ण सावळा मोठ्याने अवखळ तूच रे विठ्ठल विठ्ठल कृष्ण सावळा मोठ्याने अवखळ तूच रे विठ्ठल विठ्ठल तूच रे विठ्ठल विठ्ठल तूच रे विठ्ठल विठ्ठल तूच रे विठ्ठल विठ्ठल तूच रे विठ्ठल ये माय तूच रे विठ्ठल विठ्ठल 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 ये बुड्ढे मेरे पोती ये ना भाकर अल्लाह तेरा भला करेगा विठ्ठल विठ्ठल कोणतं बाई तू आता मी बाई दिसतोय होय आता तसं नवं ग म्हणजे नवर कंसार बाबा तू अगं बया मी बाबा दिसतोय हा. कळलं रे बाबा तू बाई बी नाहीसा आणि बाबा बी नाहीसा पण नाव काय बाय असेल नव सलमा सलमा म्हणतात या देहाला हरवा आणि आत्म्याला र भूक भूक लागली आहे मायले तू बी आलीस वय आत्ताच परीक्षा बघायला आलास मग होय र पण का म्हणून आलीस म्हणलं ना ती जिम्मेदारी वाढतीये ना हो मग माई व्हावं लागतं या बाई व्हावं लागतं या समद्या जगाची आई व्हावं लागतं या आणि आलास म्हणलं की र लई बरं वाटतं या बघ त्यांची जिम्मेदारी बी नाही आणि काय बी नाही काय पाय झालं की माईच्या कुशीत जाऊन बसलं विठ्ठल, विठ्ठल. म्हणजे तुला रे काय म्हणायचं हाय हे समजे पुरुष काही जिम्मेदारी बिगर आहे की अरे ते माझा इतोबा 28 युग उभा आहे ना वर इटेवर जिम्मेदारी घेऊन अगं तसं नवं ग माय पच्ची तुपाची जेव्हा माऊली होती नव तेव्हा त्याला बी समजा सोल्युशन लावावं लागतं लेकरांसाठी मग काय त्याला बी ठाव असतं या पाठीशी सावरा या रखमाई उभी आहे पापी पेट का सवाल माई मी होय का असं नवं मग नाही तर काय बाईशी वाकडं आणि ताटात दगुडं खरी तर काय बी उपयोग नाही बघ म्हणजे ही एकच भाकर आहे ती बी माझ्या सरकारांपुरती त्यातली साकार आहे नव आता आले की खा खा करतील अगं ती येतील तेव्हा येतील मला भाकर दे मला लय भूक लागली आहे माय अरे पण मी काय करू जरा दिसत रघू दे मी करेन काहीतरी ते नंतर ती असनी बाबासनी करून दे मला भाकर दे अरे पण ती माझ्या धन्याची आहे ना त्याच मी केली तू आहे ती मला काय बी सांगू नको की गावात जाऊन आणते काय जर मला ते काय बी सांगू नको मला हवी म्हणजे हवी भाकर अरे बाबा तुला कसं समजावं तुला माझ्या आजची चालेल बाहेर भाकर क्यों नाही चले की रे अरे दौड़ेगी अरे बाबा पर तू मुसलमान तू हिंदू तुझा इटला मेरा मौला मेरा मंदिर मेरा मस्जिद मेरा कुरान मेरा कुरान सब सब एक ही है चांद सूरज आकाश धरती सब सब एक ही है फिर इसको अलग अलग किसने बनाया रे इंसान ने सिर्फ इंसान ने पता ही नहीं चलता किसने किसे बनाया है भगवान ने इंसान को या इंसान ने भगवान को वाढ बोलतोय असं पण नाही माझी भाकर कशी देऊ ना तेरा है ना मेरा है जीने का धर्म सिर्फ भाकर है इस भाकर को मत बांटो रे इंसान को मत बांटो क्योंकि इंसान ये भी मजहब है और मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी हम वतन है हिंदोस्तां हमारा हिंदोस्तां हमारा हिंदोस्तां हमारा कसं समजावलं मी हरलो ह्याला
हरवलं ती भाकर दे अरे बाबा काय सांगतं बघतोया जरा समजून घे रे. तुला द्यायची हाय का नाही तेवढंच सांग. अरे पण मी कवा म्हणली द्यायचे ना पण जरा धीर धर. धीर काय नाही मला हवी म्हणजे हवी भाकर. मला भाकर दे मला भाकर दे अरे बाबा मला भाकर दे मला भाकर दे मला भाकर दे तुला तुझ्या इटलाची आणायची आहे भाकर. निळाई अथांग सागर तुझ रे विठ्ठल विठ्ठल निळाई अथांग सागर तुझ रे विठ्ठल विठ्ठल कृष्ण सावळा मुक्तडी अवखळ तुझ रे विठ्ठल विठ्ठल कृष्ण सावळा मुक्तडी अवखळ तुझ रे विठ्ठल विठ्ठल तुझ रे विठ्ठल विठ्ठल माफ करा काय झालं टीव्ही काय मैं दिली है पण का चुप केला होता मग ते बोलला हा. मला आवडली मी पहिले नाही पण पण त्याला तुम्हाला एका काळात चहा घेतली असेल ना व? हा बोला की अहो. काय तुमच्याची नाव हा. इटूबाची अहो चहा तुमच्याच ठेव त्याच्या नावावर माझा पराण नाव तुमच्याकडे कोणती देशीला नव देशीला नव बोलले ना मला माफ करा अहो. मैं गावात जाऊ तांदूळ घेऊन येते तेव्हा तुम्ही पाणी घ्या आणि जरा धीर धरा आवत तुमचं डोळा म्हणजे मिनमिनत्या पंख्या हो अरे काढून देत तुझे फक्त अरे माझ्या बायकोला छोटी असोय ना अरे माझा पराण आहे किंवा सांगून ठेवतो तुम्ही घाबरा अरे तू भेटला तू विठ्ठल विबळा भाळी तिला वैभवी तूच रे विठ्ठल विठ्ठल रंग रंग उडी जीवन रंगी तूच रे विठ्ठल विठ्ठल निळाई अथांग सागर तुझ रे विठ्ठल विठ्ठल निळाई अथांग सागर तुझ रे विठ्ठल विठ्ठल कृष्ण सावळा मुक्तडी अवखळ तुझ रे विठ्ठल विठ्ठल कृष्ण सावळा मुक्तडी अवखळ तुझ रे विठ्ठल विठ्ठल कृष्ण सावळा मुक्तडी अवखळ Thank you.
माझे डोळे कशा पाय धरतील ना ग? डोळ्यात या गंगा जमुना आल्या या कशा पाई ग? मेरे को पुल्ली समजीस तू या येटी समजीस तू? तसं नव्हं. अगं मग कसं असतं या? मेरे को मालूम है तेरे को दिल में टॉर्चा ना. गेले 8 दिवस तुझ्या बुड्ड्याची भाकर खातो या नव. देणे का तो देणे का? नाही देणे का तो नाही देणे का? टेन्शन काय तो देणे का? किती ग वाचा वाचा करतीय तू? का बोला मग? ते किती ग वाचा वाचा करतोय तू? क्या बोला मैं? तेरे को नहीं देने का तो नहीं देने का. बोंबतीस काय तू? मैं बोंबली? कवा बोंबली? फिर तू नहीं बोंबली तो कौन बोंबली? ओ चलो निघे गे माया पांडुरंगा. हा गे बाई नव हा रे बाबा जरा ऐक किंवा के देवाचं भजन हाय. वो माय भूटे भजन मालूम आहे पण त्याला भगवान की याद मत कर समजी ना. असं का रे बाबा? तू एवढी त्या भगवानाची याद करती एकदा एवढीशी जरी उसने याद की ना तो तेरे को काच का खोच का गुंडा के जाना पड़ेगा उसके पास. त्याच्यात एवढं काय होतं या? जाईन म्या. जाईन बोलणं एवढं आसान नाही. तेरे बुड्ढे का क्या उसका क्या बोल ना. पुस्तका क्या? अरे बाबा इट्टलावर भरवसा ठेवायचा होतो. किंवा पंचमी वाईट करत नाही. समजे जे घडतं ना ते त्याच्या मर्जीनं घडतं. चिंता कशा पाय करायची? नदीच्या महापुरात पडल्या लवंक जसं भात जाऊन किनारी लागतात ना तसं आपण बी सुखाचा किनारा राखूया. फक्त विश्वास ठेवायचा त्याच्यावर. त्याचं नाव घ्यायचं तूच रे सांगाती तूच माझा सोबती तूच रे सांगाती तूच माझा सोबती. नरोनिया हाती चालती नरोनिया हाती चालती. अगं हे तुझं समजा बरोबर आहे पण मला एक सांग तो तुला पुढं घेऊन शान गेला आणि तुझ्या बुड्ड्यानं इकडं दुसरी शादी केली. तो तू क्या करेगी रे? कोणीच करेगी. अरे बाबा ते तसं करणारच नाही. छोड़ दे मर जाता चुरी कब फिरवेगी चुरी बता नहीं सकते. अगं असं नसतंय अगं. अगं असंच असतं या. तो बुड्डा दुसरी शादी म्हणवील मग तू वर काय खुशी मनवशील हा. खुशाल करू दे बुड्ढा दुसरी शादी. क्या बोलने का रे तेरे को? मरने को इतनी इतावली क्यों है तू? काय को करती इतना इटल इटल? बोलवर तेव्हा जायचंच आहे. हे बघ गेले 8 दिवस तुझ्या आजची भाकर खातूया ना व अजून 4 दिवस खाऊ दे की. तू गेल्यावर कोण घालल भाकर? कोण म्हणजे?
बुद्ध दुसरी शादी करेलच की तिच्या हातची घे की भाकर विठ्ठल ए बुके विठ्ठल. लय बोलू नको हा. तू मेरे को भाकर दे ने की समजी ना. आणि काय ग तुझ्या भाकर आणि भाजीला एवढी चव कस काय येते. तू मनापासून खातेस नव. खातो खातो. बरं बाबा विठ्ठला खातो खातो मनापासून खातो म्हणून छान लागते येते तो. आणि दुसरं काय आहे माहिती आहे काय ग. ग नाही रे बोलणे का. रे 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 बोलणे का. तेच तेच. येस येस नाही अल्लग अल्लग हे वो. बरं बाबा म्या काय सांगतो या भरल्या पोटा हुंबार काढू तसंच माणसाचं बी असतं या. अति खाल्ली की जिलबी बी कडू लागते या. अति तिथं माती. अगं म्या बी तेच सांगतो या. अति तिथं माती. काय तो करती तू इथला इट्टल इट्टल एवढा मत कर. मी तेरे को बार बार बोली एवढा मत कर. अति तिथं माती कुछ चीज फायदा नाही. बाळ माझ्या लेका शेतीला नाही समजायचं र नाही उमगायचं. हे काम चाललं. काय कळलं वहीचे हो मैं बता थी ना. उसके रहते हुए काय को तेरे को घर से बाहर निकालना पड़ा. का काढलं लेकरानं घराबाहेर. किती न वचा वचा करतो या. सांगितलंय ना त्यांनी नाही काढलंय घराबाहेर. अरे आम्ही चाललोय वारीला. माझा पांडुरंग भेटणार आहे मला. किंवा नाही भेटणार तुला. तू चालली आहे का तुम्हाला भेटाया म्हणजे इतोबा भेटणार मला. कधी भेटतो माझा देव पांडुरंग. कधी भेटतो भास्कर कुठे भास्कर. लय उड्या नका मारू. कुठचीच फायदा नाही. नाही भेटणार तुला. कोणत्या अक्षय बक्षी तुझ्या इथं आला. पोराच्या ऍडमिशन साठी कधीच गमावली तू आज. म्हणजे इटोबा भेटणार मला. समद समद सरमदा वर पाडून घेतलं ग इथं तुझ्या. अडाणी र अडाणी. अरे बाबा माझ्या इटोबाला बघाया डोळं उघडावंच लागत नाही. जेव्हा डोळं बंद होतात ना तवाच ते दिसतो या. काम क्रोध मोह मद मत्सर. एकदा काय शरीराचे रंग उडाले की समजा विश्वास होतो ते डोकं माझा सखा पांडुरंग. तो काळा सगळा पांडुरंग. रंगी रंगी जगदी
विठ्ठल तो बुड्ढा अजून पण नाही आला. राहिला काय म्हणतो? जरा बघूया की जिस मावतीला आला डोळ्याची दवा नाही घेते कमी नाही दिलं. सांग की तुझ्या पांडुरंगाला जीवीचा सख्खा नव तुझ्या काकाचा मामा नव तुझ्या. 4 दिवस झालं डोळ्याच्या गोळ्या संपल्या तिरं दारात बी संपल्या ती जितकं होतं तितकं फैकं बी संपल्या ती. अगं मग तेच सांगतो या नव सांग की त्या का तुमच्याला पैका बिगर दवा मिळते होय आणि दवा बिगर डोळे उघडते होय का म्हातारे. जरा माझं बी आहे की कशा फाईट त्याला बोलती या. मग पैका नाही ती काय करशील ते बी काम बघत होतं रे बारीक झाले सर्वय मनानं गुंगीनं झालं. मग काय भीक मागायची आमच्यावानी. शेतकऱ्याच्या उलट आहे कष्ट करून जगत भीक मागणार नाही. तू येतो एवढं काय बोलाया. शेतकऱ्याचा आहे कष्ट करायचा आहे शिवबाचा आहे गाठीबाचा आहे ज्ञानोबा माऊलीचा आहे. खाणं चोरी मारी करणं शेतकऱ्याचा धर्म नवं. खाणं भीक मागणं शेतकऱ्याचा संस्कार नवं. खरं राजावानी जगणार आणि राजावानीच मरणार. आणि विठ्ठलाचा चरणी ठेवणार. आणि म्हातारे तू रस्त्यावरच मरणार. अरे वाटूला होत का काय तू कधी तुझी नाही विठ्ठल विठ्ठल. जरा बघून तू खरं संसारातली तीच मावळतीला आला ना. हा बरोबर बोली तू पर कुठचीच फायदा नाही. बोले काय त्याला मुद्दा. आवरा बिगी बिगी त्याला जायचं आहे नव जायचं आहे नव. अहो असं काय करत नाही सा जायचं आहे नव तू बसती पंढरपूरला. दवा आणली होय, होय. हवं जरा बाई गोळ्या घेती पडती मग घेऊया. अहो परत जल्दी जायचं आहे. अहो जितकं लवकर जाऊ तितकं लवकर भेटेल नव तुम्हाला तुमची इटू माऊली. हवं तुम्ही माऊली म्हटलं का माऊली विठोबा ऐकून का? माझं सत्कार काय म्हटले सातार पडलं कोणता. अरे बंदे सगळे सगळे आहे तुला काय करायचं आहे? अहो तुम्ही मचानाचा 100 वेळा म्हणून मी माऊली 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 माऊली. माझे